एक महत्त्वाची बातमी समोर येते। मालेगावात काँग्रेसनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या निर्णयानं एमआयएमची आघाडी आता रद्द झाली आहे। काँग्रेस आणि एमआयएम आघाडीच्या चर्चांना पूर्णविराम मिळालाय। मुस्लिम बहुल 64 जागांमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे। काँग्रेसनं आता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असून काही दिवसांपासून एमआयएम आणि काँग्रेस आघाडी होणार असल्याची चर्चा होती, मात्र आता त्याला पूर्णविराम लागलाय। मुफ्ती इस्माइल साहब के साथ एक दो सीट के ऊपर पेच फंसा हुआ है, आप बैठ के इसको फाइनल कर ले। फिर सब बात सुनने के बाद मैंने उनको कहा कि सभी की अपनी क्या शहरियान की ज़्यादातर ख्वाहिश थी कि उनके भी लोग आते थे और बोलते थे कि तुम मुफ्ती साहब के साथ पैक्ट करो। मगर कल हमारे प्रांत अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल साहब ने कल हमें ये आदेश दिया पूरे महाराष्ट्र के अध्यक्ष लोगों को कि भाई एमआईएम को छोड़ के आप किसी से भी पैक्ट कर ले, और एमआईएम से पैक्ट हमारा नहीं होगा, क्योंकि हम लोगों ने महा विकास अघाड़ी के अंदर मन से आने की वजह से भी हमने पैक्ट तोड़ दिया, मगर पैक्ट नहीं किया। तो इसके लिए आप लोगों को हिदायत दी जा रही है कि आप एमआईएम से पैक्ट न करें। दोनही राष्ट्रवादी एकत्र लढण्याबाबत उद्या अंतिम निर्णय होणार आहे। पुण्यात दोनही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या तयारीत असून शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंमध्ये उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे। बारामतीत पवार कुटुंब एकत्र बसून निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान अजित पवारांसोबत निवडणुकीबाबत चर्चा नाही। शरद पवारांच्या पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी ही माहिती दिली आहे। अजित पवारांनी आम्हाला विनंती केली, आघाडी करू। आम्ही त्यांना कळवलंय की आम्ही तुमच्यासोबत लढणार नाही, असं देखील काकडे म्हणाले। अजित पवारांसोबत आमची निवडणुकीच्या संदर्भामध्ये कुठलीही बैठक झाली नाही। काल मी, आमदार बापूसाहेब कटारे, विशाल तांबे आणि प्रकाश मस्के आम्ही चौघजण अजितदादांना बारामती गेस्ट हाऊसला भेटलो। ही वस्तुस्थिती आहे। पण त्या ठिकाणी त्यांचा मागे प्रस्ताव होता की आपण दोन्ही राष्ट्रवादी यावेळेला महानगरपालिकेला एकत्र निवडणूक लढवू। पण आमच्या पक्षामध्ये निर्णय झाला होता की आपल्याला जुने जे काही आपली हे आहे आघाडी, त्या आघाडीबरोबरच लढायचं, असं आमचा निर्णय झालेला होता। तर तो निर्णय त्यांना कळवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आणि तो निर्णय आम्ही त्यांना कळवला की दादा, आम्ही आमची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यासोबत जी आघाडी आहे त्या आघाडीच्या वतीने आम्ही निवडणूक लढवणार आहोत। एक मोठी बातमी समोर येते। सोलापुरात शरद पवारांना मोठा धक्का बसलाय। 2 माजी महापौरांनी राष्ट्रवादी पक्षात पक्षप्रवेश केलाय। यावेळी कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न झालाय। भंडारा शहरात भूमिगत सांडपाणी व्यवस्थापनाचं काम करण्यात आलं, मात्र ते पूर्णत्वास न आल्यानं त्याच्या असुविधेचा फटका नागरिकांना बसतोय। हे काम अपूर्ण राहिल्यानंच आपल्याला नगरपालिका निवडणुकीत फटका बसल्याची कबुली शिंदेंच्या शिवसेनेचे भंडारा विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली। भंडारा शहरात करण्यात आलेल्या सांडपाणी व्यवस्थापनाचं खरं तर काम अर्धवट कामाचा आता नागरिकांना त्रास सहन करावा लागल्यानं आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पालिका निवडणुकीतील पराभवानंतर भंडारा शहरवासियांची माफी मागितली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।